brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. पुणे जिल्ह्यातील भिगवण गावामध्ये जी मुलगी एका मुलासोबत पळून गेलेली होती, ती मुलगी अखेर मध्यरात्री 1:30 वाजता पोलिसांच्या ताब्यात आली आहे. ज्या मुलासोबत ती मुलगी पळून गेलेली होती तो मुलगा सुद्धा पोलिसांच्या हाती लागलाय. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून सगळ्यात आधी दोघांनाही सुरक्षित स्थळी हलवलंय. एका खासगी वाहनातून त्या मुलाला पोलिसांनी सुरक्षित स्थळी नेलं, तर त्या गावातून दूर म्हणजे त्या मुलीला सुद्धा दूर नेऊन एका सुरक्षित स्थळी ठेवण्यात आलंय. पण मध्यरात्री 1:30 वाजता पोलिसांनी सगळ्यात आधी काय केलंय तर त्या मुलीचा जबाब नोंदवण्यात आलाय आणि त्या जबाबामध्ये त्या मुलीने आई आणि भावाची तक्रार खोटी असल्याचं म्हटलंय. त्याचबरोबर ज्या वेळेला मी त्या मुलासोबत पळून गेलेले होते त्यावेळेला मी भावाला फोन करून सांगितलेलं होतं की मी निघून जाते आहे, अशा प्रकारचा दावा सुद्धा त्या मुलीने जबाबात केलाय. पोलिसांना जो जबाब त्या मुलीने दिलेला आहे तो जबाब सध्या माझ्या हातामध्ये आहे. आणि मुलीने नेमके कोणकोणते दावे केलेले आहेत, हिंदू जनाक्रोश मोर्चाच्या माध्यमातून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप असतील किंवा अन्य काही लोक असतील ज्यांनी या सगळ्या प्रकरणावरून जे आरोप केलेले होते त्या आरोपांवरती मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये काय म्हटलंय ते मी तुम्हाला या सगळ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तो जबाब मी तुम्हाला जसाच्या तसा वाचून दाखवतोय. त्या मुलीने जे शब्द याच्यामध्ये लिहिले, आमच्या शेजारी राहणारा मुलगा याच्यासोबत मागील 1 वर्षापासून प्रेमसंबंध होते. याची कल्पना माझ्या कुटुंबातील माझी आई व दोन्ही भावंडांना होती. मी त्या मुलासोबत लग्न करणार आहे असे त्यांना वारंवार सांगितलेले होते, परंतु त्यांचा आमच्या प्रेमविवाहाला विरोध होता. म्हणून त्यांनी माझ्या इच्छेच्या विरोधात रावणगाव तालुका दौंड जिल्हा पुणे येथे आमच्या नात्यातील मुलासोबत 22 तारखेला लग्न करण्याची तारीख व वेळ निश्चित केलेली होती. या लग्नाला माझा पूर्णपणे विरोध होता. मी वारंवार माझी आई आणि दोन्ही भावंडांना मला तुम्ही ठरवलेल्या मुलासोबत लग्न करणं मान्य नसून मी ज्या मुलावर प्रेम करते त्यासोबतच लग्न करणार आहे. त्याचे आणि माझे गेल्या 1 वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत, तरीही त्यांनी माझे बोलण्याकडे दुर्लक्ष केले. माझ्या इच्छेच्या विरोधात जबरदस्तीने रावणगाव येथील इस्माबरोबर लग्न लावून देण्याचे ठरवले होते, जे मला मान्य नव्हते. दिनांक 17 रोजी मी माझा भाऊ कुणाल याचा मोबाईल नंबर या मोबाईलवरून मी त्या मुलाला फोन केला. आज दुपारी मला भिगवण येथे बाजारपेठेमध्ये काही वस्तू खरेदी करण्यासाठी आई आणि भाऊ हे घेऊन जाणार आहेत, तरी तू भिगवण येऊन रेस्ट हाऊसच्या जवळ आनंद हॉटेलच्या पाठीमागे येऊन थांब. मी आई आणि भाऊ यांची नजर चुकून तुझ्यासोबत निघून येणार आहे असा फोन त्या मुलाला केलेला होता. आमच्या संभाषण झाल्याप्रमाणे 17/2/26 रोजी मी माझी आई आणि भाऊ फोनवर झालेल्या संभाषणाप्रमाणे भिगवण येथील रेस्ट हाऊसच्या जवळील आनंद हॉटेलच्या पाठीमागे 17/2/26 रोजी दुपारी 2:20 आलो असता तो मुलगा त्या ठिकाणी अशोक लेलंड या कंपनीचा मॉडेल टेम्पो घेऊन, त्याचा नंबर सुद्धा जबाबामध्ये दिलेला आहे, ही गाडी घेऊन थांबलेला होता. त्यावेळेस माझी आई आणि भाऊ यांची नजर चुकवून टेम्पोमध्ये मी पळत जाऊन बसले व त्या मुलाबरोबर नगरच्या दिशेने जात असताना मी माझा भावाला फोन केला त्या मुलाच्या नंबरवरून आणि 2:25 मी त्या मुलासोबत निघून जाते आहे. माझे त्याच्याबरोबर 1 वर्षांपासूनचे प्रेमसंबंध आहेत याची कल्पना मी अगोदर सुद्धा तुम्हाला दिलेली होती असे मोबाईलवर फोन करून भावाला सांगितलं होतं, असं त्या पीडितेने किंवा त्या मुलीने जबाबामध्ये म्हटलंय. आम्ही नगरच्या दिशेने जाऊन नगरच्या बाहेरील बायपासने पुणे रोडने येऊन हडपसरला पोहोचलो. हडपसरवरून सासवड मार्गे वाठार जिल्हा सातारा या ठिकाणी बस स्टॉपला थांबलो व दुसऱ्या दिवशी सकाळी दौंडच्या दिशेने येण्यासाठी निघालो असता सोशल मीडियावरून मला कळाले की माझ्या आईने मुलगा व मुलाचा भाऊ यांच्या विरोधात त्यांनी मला जबरदस्तीने माझ्या आईवर हातात लाकडी दांडके उगारून त्या मुलाचा मुलगा यांनी माझी आई व भाऊ यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून अपहरण केलं. तसेच माझ्या आईने खरेदी केलेली नथ व चांदीची अंगठी त्या मुलाने हिसकावून घेतली अशी खोटी आणि बनावट फर्याद दिलेली आहे. सदरची फिर्याद ही माझ्या आईने कोणाच्या तरी सांगण्यावरून कोणाच्या तरी दबावावरून खोटी व बनावट स्वरूपाची दिलेली असून आईच्या फिर्यादीमध्ये मजकुराप्रमाणे कोणत्याही प्रकारची घटना घडलेली नसून मी स्वतः राजी खुशीने मर्जीने त्या मुलासोबत गेल्या 1 वर्षांपासून असलेल्या प्रेमसंबंधामुळे आमचा एकमेकांवर विश्वास असल्याने त्या मुलासोबत आई व भाऊ यांची नजर चुकवून भिगवण येथील रेस्ट हाऊसच्या जवळ आनंद हॉटेलच्या पाठीमागून निघून गेले होते. पुढील आयुष्यासाठी मी त्या मुलासोबतच राहणार आहे, त्याबद्दल इतर कोणालाही दोषी ठरवण्यात येऊ नये. मी पूर्णपणे सज्ञान असल्याने माझ्या आयुष्याबद्दल निर्णय घेण्याचे अधिकार मला आहे. आता याच्यामध्ये 2 ते 3 मुद्दे निघतात. एक, ज्या पद्धतीने ती पळून गेली ती मुलगी त्या मुलासोबत,
आणि सुरुवातीला ज्या बातम्या आल्या की डोळ्यात मिरचीची पूड फेकून त्या मुलीचं अपहरण करण्यात आलंय आणि अर्थातच संग्राम जगताप यांचा दावा सुद्धा होता की ते सगळं प्रकरण बाजूला राहिलं, पण आधी किडनॅपिंगची तक्रार घेतली गेली पाहिजे किंवा तसा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्या मुलाला अटक झाली पाहिजे. इथे ती मुलगी जावामध्ये काय म्हणते की ज्या वेळेला मी त्या मुलासोबत टेम्पोमध्ये पळून गेले, त्या टेम्पोमध्ये जाऊन बसले, त्यावेळेला मी त्या मुलाच्या फोन घेऊन माझ्या भावाला फोन करून सांगितलेलं होतं की माझे 1 वर्षापासून त्या मुलासोबत प्रेम संबंध आहे आणि मी त्याच्यासोबत निघून जाते आहे. मुद्दा क्रमांक 1. दुसरा मुद्दा, पळून गेल्यानंतर आई आणि भावाने जी तक्रार दिलेली होती की आमच्या डोळ्यात मिरचीची पुडी टाकली, माझ्या मुलीचं अपहरण केलं किंवा नथ किंवा चांदीची अंगठी सुद्धा त्या मुलाने हिसकावून घेतली, अशा प्रकारचं तिला सोशल मीडियावरून कळालं असं ती मुलगी म्हणते. तो सगळा दावा त्या मुलीने धुडकावून लावलाय किंवा खोटा ठरवलाय. जबाबामध्ये ती मुलगी म्हणते की असं काहीच झालेलं नाहीये, मी स्वतः त्या टेम्पोमध्ये जाऊन बसलेले होते. अर्थात आता पोलिसांच्या तपासातून समोर येतील की त्यावेळेला ज्या मुलाने त्या मुलीला पळून नेलं त्यावेळेला त्याने त्या कुटुंबासोबत नेमकं काय केलेलं होतं हे पोलिसांच्या तपासाअंती समोर येईल. आता तिसरा मुद्दा याच्यामध्ये काय आहे तर मुलीने जो कायदेशीर जबाब नोंदवलेला आहे त्यामध्ये तिने अनेक महत्त्वाचे खुलासे केलेले आहेत. तर ज्या दिवशी हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि पोलिसांना एक व्हिडिओ हाती लागला पोलिसांच्या, तर त्यामध्ये त्या मुलीने आमचा अनेक वर्षांपासूनचे प्रेम संबंध असल्याचं म्हटलेलं होतं. पण आता जबाबामध्ये त्या मुलीने मान्य केलंय की गेल्या 1 वर्षांपासून आमच्या दोघांमध्ये प्रेम संबंध होते किंवा आमचा संवाद झालेला होता. याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर हे दोन म्हणजे आपण ज्याला काय म्हणूयात, हे मुलगा आणि मुलगी दोन्हीही कुठे कुठे फिरलेले होते याची सुद्धा माहिती जबाबामध्ये आहे. मी तुम्हाला सांगितलं त्यानुसार ती मुलगी जबाबामध्ये म्हणते की आम्ही नगरच्या बाहेरील बायपासने पुणे रोडने हडपसरला पोहोचलो, तिथून सासवड मार्गे वाटार जिल्हा सातारा, तिथे आम्ही बस स्टॉपला थांबलो. मग दुसऱ्या दिवशी आम्ही दौंडच्या दिशेने येण्यासाठी निघालो होतो, तेव्हा सोशल मीडियावरून कळलं की काय काय झालं वगैरे वगैरे. तर तिने पूर्णतः तिचा प्रवास सांगितलेला आहे की त्या टेम्पोमधून त्या मुलासोबत ती कुठे फिरलेली होती. आता या प्रकरणामध्ये पोलिसांसमोर सगळ्यात मोठी कसरत होती, कारण ज्यावेळेला हे दोन्ही एक मुलगा आणि एक मुलगी पळून गेले भिगवणमधून त्यावेळेला तिथे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली होती, कारण मोठ्या प्रमाणात जमाव जमलेला होता. काही काळ पुणे सोलापूर महामार्ग सुद्धा रोखून धरण्यात आलेला होता आणि दुपारपर्यंत भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप हे सुद्धा घटनास्थळी पोहोचलेले होते आणि त्यानंतर अनेक वेगवेगळ्या स्वरूपाचे आरोप करण्यात आले. त्यामुळं त्या मुलीने म्हणजे 500 रुपयाच्या बॉन्डवरती जो जबाब नोंदवलेला आहे, आता या जबाबाच्या आधारावर ही केस पुढे जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय तर या जबाबाच्या शेवटच्या पॅरामध्ये ती मुलगी म्हणते की माझं ज्या मुलासोबत लग्न जमलेलं होतं ते माझ्या इच्छेच्या विरोधात होतं. मी सांगितलं होतं की मला त्या मुलासोबत लग्न करायचं नाहीये, ज्या मुलावरती मी प्रेम करते त्यासोबतच मला लग्न करायचं आहे असं तिने त्यांच्या कुटुंबियांना सांगितलेलं होतं. आणि शेवटी ती काय म्हणते की मी पूर्णपणे सज्ञान असून मला माझ्या आयुष्याबद्दल निर्णय घेण्याचे अधिकार आहे. आणि एक शब्द सुद्धा तिने वापरलेला होता की माझ्या इच्छेच्या विरोधात माझं लग्न लावण्यात येत होतं, त्यामुळं मी आता इथून पुढे ज्या मुलासोबत ती पळून गेली त्या मुलासोबतच राहण्याचा तिने ठरवलेलं आहे असं तिने तिच्या जबाबामध्ये म्हटलंय. आता अर्थात पोलिसांच्या तपासून काय समोर येईल, एक तो मुलगा आणि ती मुलगी आता त्यांना ज्या सुरक्षित स्थळी ठेवण्यात आलाय तिथे नेमकी काय परिस्थिती असणार आहे, पोलिसांनी या प्रकरणामध्ये काय भूमिका घेतली आहे, कायदेशीर तपास कशा पद्धतीने पुढे जाईल, त्याचबरोबर या दोन्ही कुटुंबामध्ये ज्यांची मुलगी पळून गेली आहे ज्या मुलासोबत त्या दोन्ही कुटुंबामध्ये काही संवाद झालाय का, त्याचबरोबर आता हे प्रकरण पोलीस कशा पद्धतीने हाताळतील किंवा भिगूरमध्ये आता जी परिस्थिती निर्माण झालेली होती त्यातून या सगळ्या प्रकरणाचा तपास कशा पद्धतीने जाईल या सगळ्यांकडे लक्ष असणार आहे. पण मुलीने घेतलेल्या भूमिकेबद्दल आता पोलिसांनी तिला ताब्यात घेतलंय, तो मुलगा सुद्धा ताब्यात आलाय आणि तिच्या जबाबामध्ये तिने तिच्या आई आणि भावाला सुद्धा खोटं ठरवलंय. त्यांनी जी तक्रार दाखल केलेली होती ती खोटी होती असं त्या मुलीचं म्हणणं आहे. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.